नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। हे दोन्ही हप्ते कधी येणार, कोणत्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार, याचबरोबर याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट व हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना 5 महत्त्वाची कामं करायची आहेत। ती 5 महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत, कुठे करायची आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेच्या 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा एकत्र येणार असल्याची सध्या माहिती देण्यात आली आहे। परंतु हे 2 हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 5 कामे करायची आहेत। ही सर्वप्रथम मी तुम्हाला 5 कामे कोणती करायची आहेत ती सर्वप्रथम सांगणार, याच्यानंतर बाकीचे पुढचे डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तारीख सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला आपल्या pmkisan.government.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला ती वेबसाईट खुलेल आणि ती वेबसाईट खुलल्याच्या नंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जे काही रजिस्ट्रेशन नंबर पीएम किसानचा जो आहे तो टाकायचा, किंवा त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय ओटीपी आल्यावर ओटीपी व्हेरीफाय करून आणि ओटीपी व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं बेनिफिशियरी स्टेटस बघायचं आहे। बेनिफिशियरी मध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र येणार। हे तुमचं झालं पहिलं काम। आणि बेनिफिशियरी म्हणजे पात्र लाभार्थ्यांचं स्टेटस म्हणजे इलिजिबिलिटी स्टेटस, त्या ठिकाणी तुम्हाला 3 कॉलम दिसतील आणि 3 कॉलम पैकी पहिला कॉलम असेल लँड रेकॉर्ड, म्हणजेच जमीन नावावर आहे किंवा नाही। जमीन, आता काही शेतकऱ्यांचा काय झालेलं आहे की जमीन नावावर असून सुद्धा लँड रेकॉर्ड जे आहे तिथं नो दाखवत आहे, त्यामुळे त्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा मागीलही हप्ता आले नाही आणि पुढे सुद्धा येणार नाहीत। मग त्यांना हे जर सगळं ओके करायचं असेल किंवा लँड रेकॉर्डचं जिथं नो आहे तिथं यस असणे तर महत्त्वाचं आहे आणि पैसे त्याच्याशिवाय येणार नाहीत। मग तुम्हाला ते जर यस करायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं तहसील कार्यालय, तुमच्या गावचे तलाठी किंवा तुमच्या गावचे ग्रामसेवक किंवा तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचं तहसील या सगळ्यांपैकी एका ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं पीएम किसानचं जे काही लँड रेकॉर्डचं जे काही नोचं स्टेटस आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला याचा फोटो घेऊन जायचा आहे, त्याचा किंवा झेरॉक्स काढायचा आहे। आणि ते काढल्याच्या नंतर याचबरोबर तुमचा आधार कार्ड झेरॉक्स, याचबरोबर तुमची सातबारा, तुमची होल्डिंग या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट देऊन तुमच्या तहसील कार्यालयाशी किंवा जेवढे काही सांगितले कोणत्याही एका ठिकाणी भेट द्यायची आहे। त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुमचं संपूर्ण काम करण्यात येईल। जे लँड रेकॉर्डचं जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमचा यस करण्यात येईल आणि यस झाल्याच्या नंतर तुम्हाला पीएम किसानचा 18वा आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता येणार। तर मित्रांनो, पुढचा अपडेट महत्त्वाचा म्हणजे आधार ई-केवायसी, म्हणजे जर तुम्ही अजूनही पीएम किसानच्या योजनेसाठी तुम्ही जे काही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्ही जर अद्यापर्यंत जर पीएम किसानची ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करणे बंधनकारक आहे। केवायसी केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जी हप्ता येणार नाही, पीएम किसानचा पण येणार नाही। मग ई-केवायसी दुसरा कॉलम आहे ई-केवायसीचा, आणि ई-केवायसी मध्ये जर तुमचं नो दाखवत असेल तर तुम्हाला येणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ई-केवायसी करता येते आणि ई-केवायसी तुम्हाला जर मोबाईलवरून करता येत नसेल तर जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता। हे झाला दुसरा प्रॉब्लेम। यस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही। आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे तिसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग, म्हणजे आधारला बँक खातं लिंक असणे। तुमचा जर तिसरा प्रॉब्लेम म्हणजे जर नो असेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला तुमचे जे काही बँक खाते असतील त्याच्यापैकी कोणतं बी एक खातं आधार लिंक करून घ्या। आणि ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं लिंक करून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये NPCI ला कनेक्ट होतं, लिंक होतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला हे जर करायचं नसेल तर तुमचं दुसरं खातं नवीन ओपन करू शकता. याच्यामध्ये कोणतंही आमचं दुमत नाही. तर मित्रांनो, आता हे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम ज्यामध्ये लँड रेकॉर्ड, आधार सीडिंग आणि EKYC तिन्हीपैकी एक जरी जर तुमचा नो असेल तर तुम्हाला हे हप्ते येणार नाहीत. आणि तिन्ही जर यस असतील तुम्हाला काही करायची गरज नाही. व्हिडिओ नाही पाहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पुढील हप्ते येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो, आता हे झाले 3 प्रॉब्लेम. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही पात्र झाले आहात का नाही आहात, यादी कशी बघायची. सर्वप्रथम मित्रांनो, त्याच ठिकाणी तुमचं बेनिफिशियरी लिस्ट त्या कॉलमवरती PM किसानच्या क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉलमवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपलं राज्य निवडायला सांगेल. आपलं राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे. यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपलं गाव आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव निवडायचं आहे. आणि गाव निवडल्यानंतर पुन्हा परत आपलं एकदा गाव निवडायचं आहे. आणि गेट डेटा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी येईल. आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे. आणि नाव शोधल्याच्या नंतर, नाव दिसल्याच्या नंतर तुम्हाला PM किसानचा, नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते एकत्र येणार, अशा पद्धतीचं एक सांगण्यात आलेलं आहे. आणि असं तुम्ही ग्राह्य धरल्या जाऊ शकता. तर मित्रांनो, पुढचं महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला सांगत आहे की नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता इतक्या लवकर काय येणार. 4था हप्ता नेमकाच 1-1.5 महिने, एका महिन्याखाली मुख्यमंत्र्यांनी वितरित केला. मग एकाच महिन्यामध्ये हा हप्ता काय येणार याचंही उत्तर सांगतो. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 4थ्या हप्त्याचा कालावधी हा संपलेला होता. जुलैमध्ये कालावधी संपला आणि 4था हप्ता ऑगस्टमध्ये आला. परंतु मित्रांनो, तुम्हाला हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचा कालावधी मागील महिन्याच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झालेला होता. आणि 4थ्या हप्त्याचा कालावधी जुलैमध्ये संपलेला होता. आणि हा जो कालावधी आहे सप्टेंबर महिन्याचा, हा 5व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आता कोणत्याही क्षणी येऊ शकतो. कारण की मित्रांनो, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे PM किसानचा 18व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. आणि आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 5व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. आणि जरी समजा हप्त्याचा कालावधी संपला जरी नसला, अजून 2 महिने जरी बाकी असले, तरी विधानसभेच्या निवडणुका पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी लागू शकते. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. कारण की विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आचारसंहिता सुद्धा आहे. त्यामुळे हे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. आणि साधारणतः याची तारीख जवळपास 26 तारखेला कृषी विभागाचा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी येणार आहेत. आणि त्याच निमित्ताने, त्याच सणाचं आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून हे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. आणि असं जर झालं तर राज्यातील जवळपास 90,50,000 शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000 आणि असे एकूण 4,000 रुपये राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.